माध्यमिक विद्यालय सांगोडे या शाळेचे विद्यार्थी. आम्ही मानवी कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारावर एक नाटक घेऊन आलो आहोत. त्या नाटकाचं नाव आहे स्वच्छता असेल दारी तर आरोग्य नांदेल घरोघरी. स्वच्छता असेल दारी तर आरोग्य नांदेल घरोघरी या नाटकामध्ये मी शालेय विद्यार्थी सोन्या ही भूमिका साकारली आहे. नमस्कार, मी या नाटकात शालेय विद्यार्थी सम्या ही भूमिका स्वीकारली आहे. नमस्कार, मी या नाटकामध्ये गण्या नावाची भूमिका स्वीकारली आहे. नमस्कार, मी या नाटकामध्ये गावकरी म्हणजेच मोठेबाई यांची भूमिका साकारली आहे. नमस्कार, मी या नाटकामध्ये गावकरी म्हणजे कुंभारबाई यांची भूमिका साकारली आहे. नमस्कार, मी या नाटकामध्ये आरोग्य सेविका ही भूमिका साकारली आहे. नमस्कार, मी या नाटकामध्ये गावची सरपंचबाई म्हणजेच पाटलीबाई ही भूमिका साकारली आहे. स्वच्छ गाव सुंदर गाव हे घोषवाक्य तर आहे छान. स्वच्छ गाव सुंदर गाव हे घोषवाक्य तर आहे छान, पण स्वच्छतेच्या तोरणाखाली आहे ढीगभर घाण. स्वच्छतेच्या तोरणाखाली आहे ढीगभर घाण. या नाटकासाठी गण्या म्हणजेच कचऱ्याशी मैत्री असणारा आणि त्याचे मित्र सम्या आणि सोन्या यांच्यातील पहिल्या दिवशीचा संवाद. अरे गण्या, काय रे सगळं कचरा बघित फिरायला लागले आणि शाळेला आल्यानंतर तुला सांगतो शाळेला काल कुणाला सांगणार नाही. हा सांग सांग. तर कुणाला सांगितलं असतं. ए नाही झालं सांग की. कचरा माझा मिश्र काल झालेला. मी काल शाळेला आलो होतो बघ. कुठं पण असते रस्त्याच्या कडेला झोपलेला असतोय. कुणाला नसेल तर माझा मित्र आहे रे कचरा. अरे मग कचऱ्यावर रोग काय पसरला त्याला जवळ करायचं तू म्हणतात ते सांगायचं. धावा धावा छानायचा. यांच्यातील पहिल्या दिवशीचा संवाद संपून दुसऱ्या दिवशीची सुरुवात. कचऱ्यात बसलेलो रात्रभर मला ढाकले चावल्याला आणि खात होता. अरे मग तुला आम्ही काल रात्री सांगत नव्हतो काय कचऱ्याची मजुरी करू नको सगळीकडे रोग नाही पसरल्या तुला बी काय झालं तर तू सांगायला पाहिजे पण आता अरे मग चल चांगल्या दवाखान्यात जाऊया. यांच्यातील संवाद संपून तिसऱ्या दिवशी ग्रामसभेतील चर्चा. नमस्कार, ऐकाव गावकऱ्यांनो, काय म्हणे गावात खूप कचरा वाढतोय. होय सरपंचबाई, गावात खूप कचरा वाढलाय. बघत तिथं नुसता खाना सोडून साहित्य नुसता कचऱ्याला फिरलेच बघा. आणि या कचऱ्यामुळे अनेक लोकांना रोगराई होत आहे. अनेक लोक आजारी पडत आहेत. होय सरपंचबाई, गावात खूप कचरा झालाय. त्या कचऱ्यामुळे माणूस खूप आजारी पडत आहे. त्याच्यावर तुम्ही काही उपाय सुचवायलाच हवा. तुम्ही त्याचा आमच्या आरोग्य सेविका आहात. तुम्हीच काहीतरी आता उपाय सुचवा बरं. अहो सरपंचबाई, याच्यावर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवावी व त्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांना सामावून घ्यावे. हो, पण सगळे गावकरी या मोहिमेत सहभागी होतील का? का नाही बरं होणार? मी जर गावची प्रथम नागरिका म्हणून सहभागी झाले तर गावकरी पण होतीलच की. आणि या सगळ्यावरती उपाय काय? त्याचा उपाय आपल्याला आरोग्य सेविकाच सांगतील. अहो, याच्यावर उपाय म्हणजे आपल्याला पहिला कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे. अहो कचऱ्याचे वर्गीकरण म्हणजे काय ते कसं करायचं. अहो, कचऱ्याचे वर्गीकरण म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा. ओला कचरा आणि सुका कचरा काय असतोय? कचरा तो कचराच की. हो, कचरा कचराच असतोय. पण ओला कचरा म्हणजे भाज्यांची देठं, पण वनस्पतीजन्य प्राणीजन्य पदार्थ तसंच खरकट अन्न. त्याचबरोबर सुका कचरा म्हणजे केर कचरा, कागद, कपडे, प्लास्टिक असं ते सुद्धा वर्गीकरण होतात. ते वर्गीकरण होणार आहे. साखर त्या वर्गीकरणामध्ये काय होणार? हो, वर्गीकरणामुळे कचरा विघटित व्हायला लवकर मदत होते आणि कचरा लवकर नष्ट होतोय. हे तर झालेच की हो उपाय. तर आणखी काहीतरी नवीन सुचवा मला. अहो, आपल्याला गाव स्वच्छ करायचं म्हटल्यानंतर आपल्या गावात नेहमी शौचालयाचा वापर करायला हवा. पाणी स्वच्छ ठेवायला हवे. तसेच गल्लीतल्या गटारी स्वच्छ ठेवायला हव्यात. आता बघा, घरातल्या बायका काय करतात, घरात आणलेला हात झाले म्हणतात गटरीत नेऊन टाकतात. खरं कचरा झाल्यानंतर तो कचरा उचलतात गटरीत नेऊन टाकतात. त्यामुळे गटरीत उडून भरतात. त्यामुळे आपल्या गावात डासांचे फायदाच व्हायला लागले. त्या फायद्यामुळे खूप रोगराई पसरायला लागली. त्यामुळे आपलं गाव निरोगी राहायला झालंय. त्यामुळे आपल्याला गटऱ्या स्वच्छ करायला हव्यात. हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे तुमचा आरोग्य सेविका. त्याचबरोबर आपल्याला 3 आरचा देखील उपयोग करता येईल. हो 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 3 आर बद्दल आमच्या शाळेत आमच्या शिक्षकाने आम्हाला संकल्पना दिली होती. हे सगळ्या
गण्या, असं काय बोलायला आहे? त्या कचऱ्यामुळे तर माझ्या सगळ्या गावात लहान मुलापासून वृद्ध लोकांपर्यंत आजार पसरल्या. आणि त्याच्यामुळे मला काय घेण्यात आलं रे? आणि तुला काय विना झाले? असं काय म्हणता बोलतोस? अरे गण्या, कचरा खूप झाल्यामुळे ढास होतात त्याचं तुम्हाला environment माहिती आहे. आणि या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, हिवताप यासारखे आजार होत आहेत. गावातील कित्येक लोक या आजाराला बळी पडत आहेत. अरे गण्या, त्या कचऱ्यांमुळे लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्या गावातील माणसं आजारी पडायला लागले. कोणी लोक राहिले झाले. तर यासाठी आपल्याला विचार करायला हवा. चालतंय आता मी कचरा मैत्री सोडतो आणि तुलाची मैत्री करतो बघा. काय रे गण्या, शिजलं काय आता गण्या डोक्यात? शिरले हा, आणि आता ऐक, कचऱ्याची मैत्री सोड आणि स्वच्छतेची मैत्री कर. चला तर मग कामाला लागूया. कचरा माझा प्लेट नाही स्वच्छतेची केली मैत्री. कचरा माझा प्लेट नाही स्वच्छतेची केली मैत्री. हे गण्या, आज तू स्वच्छतेची मैत्री करून एक नंबर छान काम केलं सोड. होय होय. आता तू स्वच्छतेचीच मैत्री कर. हा. आता ऐका गावकऱ्यांनो, गण्यानं आता कचऱ्याची मैत्री सोडून स्वच्छतेची मैत्री झाल्या. चला तर मग त्याचा सत्कार करूया. ऐका गावकऱ्यांनो, आपण एक मनात ध्येय ठेवलंय, कचऱ्याला नष्ट करायचं. तर आता गावकऱ्यांना सुद्धा संदेश देऊया की कचरा नष्ट करून टाका म्हणून. होय संतोषबाई, तुमचं बरोबर आहे. आपणच आपलं गाव स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि कचरामुक्त गाव पण बनवूया. आता कचऱ्याची मैत्री न करता आपण स्वच्छतेची सगळी मिळून मैत्री करूया. चला चला. कचरा माझा दोस्त होता, त्याच्याकडेवर भेटायचा. कचरा माझा दोस्त होता, त्याच्याकडेवर भेटायचा. डास माझ्या वाटकानेला अशा भेटवस्तू द्यायचा. झाडू घेऊन गल्लीत फिरुनी कचरा पेटीत कचरा टाकू. झाडू घेऊन गल्लीत फिरुनी कचरा पेटीत कचरा टाकू. गटारी स्वच्छ पाणी निर्मळ आपण संदेश आपण देऊ ही चिरंजीवी. चला तर मग आपण आता कचरा निर्मूलनासाठी घोषवाक्य म्हणूया. स्वच्छता आपल्या दारी, स्वच्छ आपल्या दारी, आरोग्य नांदेल घरोघरी. आरोग्य नांदेल घरोघरी. कचरा कमी करा, कचरा कमी करा, पुनर्वापर वाढवा. पुनर्वापर वाढवा.